राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात आता चुरशीची मालिका पाहायला मिळते. शेवटच्या 2 दिवसात उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. काँग्रेस पक्षाकडून आज अभिजित तायशेटे यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज भरला. तत्पूर्वी त्यांनी त्यांच्या मूळ गावी पिरळ इथं घरातील देवदर्शन घेतलं. त्यानंतर गावातील ग्रामदैवत डोंगराई अंबाबाई आणि गणेश मंदिर इथं दर्शन घेऊन आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन प्रमुख कार्यकर्त्यांसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात शाश्वत विकास कामं पूर्ण करण्यासाठी मी जनतेचा आशीर्वाद घेऊन या निवडणुकीला सामोरं जातोय, असंही त्यांनी बोलताना सांगितलं. जिल्हा परिषद मतदारसंघातून आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काय प्रतिक्रिया आपली? राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातून मी व माझे सर्व सहकाऱ्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज उमेदवारीचे अर्ज दाखल केलेले आहेत. आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर आणि इथल्या स्वाभिमानी जनतेच्या पाठिंब्यावर आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत. आता बघितलं तर काँग्रेस असेल आणि ए वाय पाटील गट असेल, दोन्ही एकत्र आल्याचं आता चित्र दिसतंय. त्याचा फायदा आपल्याला कितपत होऊ शकतो राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात? निश्चितपणानं होईल. मुळात आमच्या मतदारसंघामध्ये असलेलं राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं संघटन आणि मजबूत असे कार्यकर्त्यांची फळी आणि त्यात ए वाय पाटील साहेब यांच्याबरोबर सुद्धा काम करणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये असल्यामुळं आम्ही जर सर्वजण एकत्र आलो तर निश्चितपणे सकारात्मक ह्या मतदारसंघामध्ये चित्र निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. आता लोकांच्या गाठीभेटी घेत आहे, लोकांच्या मधून फिरताय आपण, गेले 2 महिने झाले. काय लोकांचा कसा प्रतिसाद आहे? 2 महिने असं नाही, आता गेली 25 वर्षे मी जिल्हा परिषद मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय वेगवेगळ्या पंचायत समिती जिल्हा परिषद माध्यमातून. सातत्यानं आम्ही लोकांच्या समवेतच असतोय. पण या निवडणुकीचं जर बोलायचं झालं तर निश्चितपणानं लोकांना देखील काही सकारात्मक, काही चांगलं काम करणाऱ्या उमेदवारांची निश्चितच लोकांना देखील हे वाटत असते. आणि या तालुक्यातून आम्ही जे काही आघाडी जे कराल निघालो राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वच उमेदवार एक चांगल्या पद्धतीचे उमेदवार निवडून आम्ही समोर निवडणुकीला जाणार असल्यामुळं आम्हाला सकारात्मक लोकांचा पाठिंबा मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आता ए वाय साहेब आपल्या सोबत आल्यामुळे आपल्याला बळ मिळणार का या मतदारसंघात? हो, निश्चितच मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये ए वाय पाटील साहेब हे जुने नेते आहेत या तालुक्यातले आणि त्यांचं देखील कार्यकर्त्यांचं मोठं जाळं या तालुक्यामध्ये आहे. सहकारामध्ये देखील त्यांचं खूप मोठं काम आहे. त्यामुळे त्यांनी आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमचे सगळे जुने सर्व आम्ही कार्यकर्ते मंडळी आम्ही एकत्र आलो तर निश्चितपणे तालुक्यामध्ये एक अतिशय चांगले सकारात्मक हे होईल. आदरणीय जिल्हाध्यक्ष आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आदरणीय बंटी पाटील साहेब आणि खासदार शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये सुद्धा खूप चांगलं जनता जी आहे ते आमच्या पाठीशी राहील असं आम्हाला अपेक्षा आहे. महाविकास आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत ते एकत्र येण्याची काही शक्यता? हो, तसे देखील आता पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा स्तरावर जसं महापालिकेमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे गट हे जसे एकत्र होते तशाच पद्धतीने जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुद्धा उद्धव ठाकरे गट असेल, उद्धव ठाकरे सेना असेल किंवा राष्ट्र असे जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत ते निश्चितपणे एकत्र आणण्यासाठी आदरणीय बंटी पाटील साहेबांचे प्रयत्न सुरू आहेत. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.